गुड मॉर्निंग। मराठी विषयासाठी आपल्याला आपण काल परवा म्हणी बघितलेले आहेत आणि त्या म्हणी आपल्याला परीक्षेला येणार आहेत का नाहीत हे बघण्यासाठी आपण सांगितलं होतं की आलेल्या प्रश्नपत्रिका पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक ज्या परीक्षेमध्ये मराठी विषय आहे त्याच्या प्रश्नपत्रिका लिहून आणा। काल रोहनने आणलेल्या प्रश्नपत्रिकेचं आपण रिव्हिजन केले। त्याच्यामध्ये मराठी म्हणी जे आहेत ते 10-15 त्यांनी प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न काढून आणलेले 2023 चे। आता बाळासाहेब शिंदे यांच्या पुस्तकामध्ये जवळपास 300-350 किंवा 250 प्लस म्हणी आहेत। इंग्रजीमध्ये त्याला प्रोवर्ब म्हणतात। तेवढ्या म्हणी आपल्याला पाठ करणं शक्य नाही। मग त्या 300 पैकी किंवा 400 पैकी म्हणी आपल्याला जर लक्षात ठेवायचे असतील महत्त्वपूर्ण तर वारंवार आलेल्या म्हणी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील। उदाहरणार्थ आपण काल बघितलं सर्वात महत्त्वाचे एक म्हण बघितली काय आली बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलीस प्रश्नपत्रिका वाहन चालक 2023 आणि शिपाई एक म्हण आली, अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची मोजणी करणं किंवा परीक्षा घेणं। काय त्याच्यासाठी? उडत्या पाखराची पिसे मोजणे। आपल्या इकडे तो बोली भाषेमध्ये आलेला शब्द आहे। जुन्या लोकांनी बोललेले शब्द आणि एका ओळीमध्ये त्या शब्दामध्ये अनेक प्रकारची मोठी माहिती लपलेली असणं यालाच म्हणी, प्रोवर्ब्स, इडियम्स म्हणजेच वाक्यप्रचार हे मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा सागर आलेले आहेत। लक्ष द्या। त्यानंतर रिव्हिजन मध्ये बघू आपण दुसरी एक आलेले आहे की पुणे लोहमार्ग मध्ये, पुण्याचे जर झालेला लोहमार्गचा पेपर 2023 ला, लक्ष देऊन ऐका, 2023 ला कोणता प्रश्न आलता की सगळे मुसळ केरात या म्हणीचा अर्थ सांगा। सगळे मुसळ केरात म्हणजे मुसळ केरात टाकायचं नाही की केलेले काम किंवा सर्व काम वाया जाणे। त्यानंतर दुसरा आहे सोलापूर ग्रामीण पोलीसला आलेला प्रश्न आहे 2023 सोलापूर ग्रामीण पोलीस। त्यामध्ये काय आलता, आवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप। आलं का लक्षात? लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही किंवा पी हळद हो गोरी असं होतंय का? नाही। तर तिन्ही म्हणी सारखे सागर म्हण पी हळद हो गोरी, हा म्हणजे तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही। तर इथं एक अर्थ दिलाय अतिशय उतावळेपणाची कृती। आलं का लक्षात? अतिशय उतावळेपणाची कृती। आणखीन एक अशीच म्हण आहे अतिशय उतावळेपणाची कृतीसाठी, हा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग। अति घाई करणं आणि या घाईमुळे काय होतंय की काम चुकीचं होतंय। लक्षात? जल्दी का काम शैतान का होता है, हिंदीमध्ये सुद्धा म्हण आहे। पाठीमागे सांगितलं आपण, अनुप नाही आता, अनुप गेला का? अशोक ठोंबरे नाही, अनुप गीते नाहीत, तिकडेच बसा म्हणून अभ्यास करीत। आर्मी मध्ये हिंदीमध्ये जीडीला पेपर हिंदीमध्ये होता आणि हिंदीला व्याकरण असल्यामुळे हिंदीमध्ये आपण काही म्हणी बघितल्या होत्या। त्यानंतर पुढं नवी मुंबई आयुक्तालय पोलीस 2023 मध्ये म्हण काय टाकली, काकेत कळसा आणि गावाला वळसा। काकेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे जी वस्तू जवळ आहे ती असून आपण दूर शोधण्याचा प्रयत्न करणं किंवा आपलं लक्ष त्या वस्तूकडे न जाणं। कोणती म्हण आहे? म्हणा सगळेजण, काकेत कळसा गावाला वळसा। आता ही म्हण लहानपणापासून ऐकली का नाही? कुठंतरी ऐकलीच असेल आतापर्यंत, तर 1 मार्क देऊन जाणार आहे। आणि जर ह्या म्हणीचा अर्थ आला नाही तर समजायचं आपल्याला रिव्हिजनची गरज आहे, आपल्याला डबल वाचन करावं लागेल। 1 मार्क जातं एवढ्याशा सोप्या वाक्यासाठी। हे वाक्य आपण लहानपणापासून शेतात, बांधात, रानात कुठेही बसमध्ये किंवा कुठेही चलत्या फिरत्या ठिकाणी ऐकले म्हणजे 1 मार्क आपला पक्का व्हायला। म्हणून तुम्हाला सांगितलं होतं कुठल्या तरी आजी आजोबापाशी बसा, जुन्या म्हणी ऐका त्यांच्याकडून। स्वतःच्या आजींना सांगितलं ठीक नाही तर दुसऱ्या आजोबापाशी जाऊन बसा, विचारा त्यांना। पुढची म्हण आहे नागपूर शहर पोलीस 2023 ला, कुठले? नागपूरला। इकडं लक्षात राहू द्या, प्रत्येक जिल्ह्याचा पेपर वेगळा राहते, लक्ष द्या। नागपूर मध्ये काय विचारलंय, लाखोश्री आणि भिकेश्री एकच या म्हणीचा योग्य अर्थ निवडा। काय सांगितलं होता? हा, मृत्यू सर्वांना समान न्याय देतो। श्रीमंताला मृत्यू वेगळा न्याय देतो का? की तू श्रीमंत आहे तुला मी मारणार नाही, मारलं तरी तुला चांगल्या ठिकाणी नेऊन मारेल असा म्हणतोय का? नाही। गरीब असो किंवा कुठलाही व्यक्ती ह्या पृथ्वीवर जन्माला, प्राणी असो वनस्पती, मृत्यू सगळ्यांसाठी अटळ आहे आणि मृत्यू सगळ्यांना येणार। काय म्हण वाचा, लाखो स्त्री आणि भिकेश्री एकच या म्हणीचा अर्थ मृत्यू सर्वांना समान न्याय देतो। त्यानंतर मुंबई लोहमार्ग आयुक्त 2023 चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ सांगा। डबल आलेला प्रश्न आहे। महागल्ल्या 10 वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका काढल्या, पाठीमागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढल्या तर तेच प्रश्न रिपीट झालाय। चोराच्या मनात चांदणे, दररोज बोलताना हे शब्द ऐकतो। काय त्याच्यामध्ये अर्थ? गुन्हा करणाऱ्याला, वाईट कृत्य करणाऱ्याला आपला गुन्हा उघडकीस येतो का काय याची भीती वाटणं। लक्ष द्या इकडे सागर, कुणाला भीती वाटते? ही
चोराला, कारण का त्याने चोरी केलेली असते म्हणून त्याच्यासारखं चेहरा डोळे झाकलेले लपलेले असतात. आलं का लक्षामध्ये? आय कॉन्टॅक्ट खाली राहतो. त्यानंतर पुढे आहे हिंगोलीमध्ये आलेला प्रश्न पोलीस शिपाई 2023 चे. आता मागच्याच वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न आलाय, मग 2024-25 ची प्रश्नपत्रिका जर पास व्हायची असेल, क्रॅक करायची असेल तर हे रिव्हिजन पाहिजे. ही मन जर नाही आली तर समजायचं आपण लय माग आहेत. एक मन म्हणजे 2 वर्ष तयारी लेट. काय? आडली गाय आणि फटके खाय. काय म्हणा? आडली गाय फटके खाय. काय सागर अर्थ सांग? काल लिहिलंस का नाहीस? सांग वाच मोठ्याने. हा रोहन वाच. हा पवार सांगा. हा टाकणे. हा जर अडचणीत तुम्ही सापडला तर सगळेच हात धुवून घेतात. वाहत्या गंगात हात धुवून घेणे किंवा तवा गरम आहे तब तक हातोडा मारना. अलग लक्षात? लोखंड गरम आहे तोपर्यंत हातोडा मारणे. तसंच आहे, अडचणीत सापडले की सगळेच हात धुवून घेतात. त्याच्यामुळे लक्षात राहू द्या. आडली गाय फटके काय? संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागतो, त्रास सहन करावा लागतो, कुणीही मदत करीत नाही. पुढची म्हण आहे अमरावती पोलीस शिपाई. आता कोणता जिल्हा आहे? अमरावती. जिल्हे 10-12 होईल पण प्रश्नपत्रिका सोपे आहेत. एक मन म्हणजे आपले 2 मार्क फिक्स आहे, त्याच्यामुळे लक्षात राहू द्या. 2 म्हणी झाल्या तर नशीब चांगलं, आणि दोन्ही टिक मार्क आणि 2 मार्क प्लस. आतरून पाहून पाय पसरणे या म्हणीचा अर्थ सांगा. सांगा. आपली पाहून वागावे, आपली परिस्थिती ऐपत पाहून वागावे. अग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी या म्हणीचा अर्थ सांगा. हा गरजूला सोडून दुसऱ्याला मदत करणे. आणखीन एक अर्थ आहे, रोग एकीकडे आणि उपाय दुसरीकडे. तशीच एक म्हण दिली आहे, डोळ्यात तेल आणि कानात फुंकर. आता 2 म्हणी आहेत, लक्ष द्या इकडे सगळेजण. 2 म्हणी आहेत, सेम अर्थ आहे. एक अग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. डोळ्यात तेल कानात फुंकर म्हणजेच रोग एकीकडे उपाय भलतीकडेच किंवा दुसरीकडे, याचा तेवढा अर्थ आहे. आणि परीक्षेमध्ये दुसरा एक प्रश्न विचारतात की खाली दिलेल्या म्हणीचा किंवा त्याच म्हणीसारखी दुसरी म्हण ओळखा किंवा खाली दिलेली म्हण पूर्ण करा किंवा खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा किंवा सांगा. रायगड पोलीस शिपाई 2023. कोळशाला आला दर आणि जाळून टाकले घर. म्हणा सगळेजण. कोळशाला आला दर आणि जाळून टाकले घर या म्हणीचा अर्थ सांगा. हा वैष्णवी सांगा. हा तात्पुरत्या फायद्यासाठी दुरोगामी नुकसान करणे म्हणजे दूरवरचे आयुष्यभराचे नुकसान करणे आणि खूप मोठे नुकसान करणे. उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की आताचा शाळेतला मार बुडवण्यासाठी क्लास बुडवणं, आयुष्यभरासाठी मग शिक्षण जर सुटलं तर मग मजुरी करणे किंवा विविध अडाणीपणा अडचणीला सामोरे जावं लागतं. का तर वाचता येत नाही, लिहिता येत नाही, हिशोब येत नाही. कुणी येडं बनवून जातं हिशोब न करता आल्यामुळं. समजा 4थी-3रीचं पोरग क्लास बुडवून गेला, तात्पुरता फायदा बघितला. किंवा आता जर आपण अभ्यास तरुणपणामध्ये नाही केला तर पुन्हा म्हातारपणे आपल्याला कष्ट करावं लागतील, हार्ड वर्क करावं लागेल. शरीर म्हणजे जेवढं फिजिकल वर्क आहे तेवढं करावं लागेल. अलग लक्षात? म्हणून तुम्हाला सांगितलं होतं नो गेन विदाउट पेन. त्रास सहन केल्याशिवाय तुम्हाला ही सक्सेस मिळणार नाही. जेवढ्या लोकांनी यश मिळवलंय, मोठे झाले, श्रीमंत झालेत किंवा आपल्या आपल्या ध्येयामध्ये त्यांनी नाव कमवलंय, त्यांनी आधी त्रास सहन केलाय. बाकीचे तोपर्यंत आराम करत असतात. काय करायला असतात? लावा डीजे, करा आराम, जा गावाला, घ्या सुट्ट्या. मतदानाला गेलेले आणखीन आपले विद्यार्थी आले नाहीत, 2-2 दिवस येतात. ह्या 2 विद्यार्थ्यांनी समजा हे रोहन जर जुन्या बॅचचा सोडला तर एकही विद्यार्थी टिकलेला नाही. 20-30 जण आले, असेच गायब झाले. सातत्य महत्वाचं आहे. आज मी 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक म्हण आली आणि युपीएससीला सुद्धा एक प्रश्न आलाय. काय दिलं तर तिथं युपीएससीला निबंध आहे, एस्से 250 मार्काचा पेपर आहे. त्याच्यामध्ये आलता स्टेडी बट स्लो विन्स रेस. स्टेडी बट स्लो विन्स रेस म्हणजे हळू पण सतत चालणारा रेस जिंकतो. हळू पण सतत चालणारा रेस जिंकतो, शर्यत जिंकतो. तो आणखीन एक निबंध आला होता, शिप इज सेफ ऑन द बँक ऑर शोर. शिप म्हणजे काय? जहाज. शिप इज सेफ
वेअर ऑन द शोर किंवा बँक किनारा. बट शिप इज नॉट फॉर मेड इट. शिप इज नॉट फॉर मेड इट किंवा शिप इज नॉट मेड फॉर इट. जहाज त्याच्यासाठी बनलंय का कडेला थांबायला? जहाज सगळ्यात सुरक्षित कुठे आहे? किनारपट्टीवर. दाखणे लक्ष द्या, सरळ बसा. जहाज कुठं सगळ्यात सुरक्षित आहे? किनारपट्टीवर. पण जहाज त्याच्यासाठी बनलंय का? नाही. तसाच अर्थ आहे. दोन्ही निबंध आले 250 मार्काला. 1 मार्क म्हणजे युपीएससी मध्ये तुम्ही अधिकारी होणार, 1 मार्क म्हणजे डायरेक्ट पूर्व परीक्षा किंवा डायरेक्ट शेतात कामाला जाणार. 1 मार्क. निबंध तेवढा आहे, स्पेशल एस्से आणि रिटर्न फॉर्मॅट आहे. 2025 पासून एमपीएससी न सेम केलंय. 2025 एमपीएससी सेम कॉपी केली युपीएससी. जसं लिहून दाखवायचं आता लक्षात राहू द्या. पुढची म्हण आहे कोणता घेतला होता जिल्हा आता? रायगड का? अमरावती. रायगड. हा, कोळशाल. तर तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसान करणे. घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ या म्हणीचा अर्थ सांगा. आजची सगळ्याची परिस्थिती तशीच आहे. हा, परिस्थिती नसताना रुबाब झाडणे. समजा एखाद्याला काही परिस्थिती, आर्थिक परिस्थिती मजबूत नाही, पण सध्या काय आले, लिलनचं शर्ट, त्याला स्टार्च केलेला कपडा, ते इस्त्री केलेली, एक बूट 1-2 वर्षाचा, असं ज्याची त्याची परिस्थिती झालेली आहे किंवा त्याच्या विद्यार्थ्यांनी वागायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आपण नाही बोललेलंच बरं. राजकीय क्षेत्रात वेगळीच परिस्थिती आहे. तर मूलभूत गोष्ट काय आहे, जर आपल्या आर्थिक कंडिशन जर तशी नसेल तर आपण विनाकारण आर्थिक खर्च वाया घालू नये किंवा वेळ वाया जाऊ दे नाही. अलग लक्षात. आपल्याकडे वेळ कमी आहे, उगाच वेळ आपण दुसऱ्याला द्यायला लागला. आपल्याकडे पैसे नाही तर विनाकारण आपण पैसे दुसरीकडे खर्च करत आहात. व्यर्थ पैसे, कामाचे नाही, व्यर्थ. तर ते लक्षात राहू द्या. घरात नाही तीळ आणि मिशाला देतो पीळ. हा. त्यानंतर सातारा पोलीस मध्ये 2023 ला आलेला प्रश्न आहे. आग आग म्हशी मला कुठं नेशी. ही म्हण पूर्ण करा. म्हणा सगळेजण. आग आग म्हशी मला कुठं नेशी. काय त्याचा अर्थ? हा, आणखीन एक दुसरा अर्थ सांगितला होता. सांगा काय अर्थ आहे? सांगा, आताचाच वाचा. चूक स्वतःची असताना मान्य न करणे, दुसऱ्याला दोष देणे. अलग आहे. एकदम आडमुठ्यासारखं बोलणे. आग आग म्हशी मला कुठं नेशी. चूक समजा माझी आहे आणि मी कबूल न करता दुसऱ्यालाच बोलणार. आपण त्याच्यासाठी एक दुसरा शब्द वापरतो, चोरावर मोर किंवा खोटं बोल पण रेटून बोल. ही म्हण आहे, दररोज ऐकण्यामध्ये आहे. त्याच्यासाठी आपला 1 मार्क म्हणजे यावर्षी सिलेक्शन 2025 आपलं टार्गेट आहे. 2025 ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यासाठी टार्गेट ठेवून अभ्यास करा. टार्गेट किंवा फोकस. अलग लक्षात. फोकस असला पाहिजे. अभ्यास धीर धरून अभ्यास केला पाहिजे. पुढचं काय आहे प्रश्न सांगा. कोणता जिल्हा? रत्नागिरी पोलीस शिपाई. उंदराला मांजर साक्ष. हा, सागर सांग काय आहे ते? कुठं आहे की सागरचं लक्ष? हा, उंदराला मांजर साक्ष या म्हणीचा अर्थ. श्रमिक सांगा. दोघेही सारखेच एकमेकांचे साक्ष. हा, दोघेही सारखेच एकमेकांचे साक्ष किंवा गुन्ह्यामध्ये एकमेकांना मदत करणे. एखाद्या गुन्ह्यामध्ये एकमेकांना मदत करणे. त्यानंतर पुढं, धवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला या म्हणीचा अर्थ काय आहे ते सांगा. धवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. एखाद्या माणसाला काय सांगितला अर्थ सांगा. वाईट माणसाच्या संगतीचे चांगला माणूस बिघडतो. समजा चांगला माणूस जर एखाद्या वाईटाच्या थोड्या संगतीसाठी गेला, 5 मिनिटं 2 मिनिटं, 100% बिघडणार. लक्षात घ्या, 2 उदाहरण आहेत. चांगला माणूस वाईटाकडे जर गेला तर 2 मिनिटात 3 मिनिटात बिघडू शकतो. पण वाईट माणूस चांगल्याच्या सोबत ठेवा, ती काही लवकर सुधरत नाही. म्हणून वाईट माणसाच्या संगतीनं चांगला माणूस बिघडतो. पुढं, पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023 खालील म्हण पूर्ण करा. आडात नाही तर पवऱ्यात कुठून. रिकाम्या जागा दिल तर डॅश डॅश. खाली 4 ऑप्शन दिले. पवरा म्हणजेच पाणी काढण्याचं जे घागर, कळशी किंवा जे जुने बकेट होते, जुन्या काळात हे लाकडाचे भांडे होते असे. अलग लक्षात. त्याला ते सारवून वगैरे केलेले काही मडके जुन्या काळापासून हे वापरत आलेले रहाट किंवा पाणी काढण्याचे यंत्र येतं. पवरा म्हणतात त्याला. आडात नाही तर पवऱ्यात कुठून या म्हणीचा अर्थ सांगा. काय सांगितलं अर्थ? म्हण पूर्ण करा दिलाय फक्त. तर त्याचा अर्थ असा आहे, सांगा तरी पण. हा,
जर समजा आतमध्ये ज्ञान नसेल तर बाहेर कुठून येणार? एखादी गोष्ट जर मुळातच नसेल तर बाहेर कुठून येणार ह्याचा अर्थ आहे. ज्ञान असेल किंवा कुठलं एखादं कौशल्य असेल. चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023. आता कोणता जिल्हा आहे? चंद्रपूर. चंद्रपूरला भरला की आपल्या इकडे कोणी फॉर्म? नाही, तितक्या लांब कोणी भरत नाही. इकडं एक तर कोकणात, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात, मग नागपूरकडे. घर फिरले की घराचे वासेही फिरतात. काय अर्थ आहे? सगळेजण वाचा. हा, प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरातील माणसे सुद्धा साथ देत नाहीत किंवा अडचणीमध्ये कुणी मदत करत नाही. घर फिरले की घराचे वासेही फिरतात. म्हणजे संकट आलं की, जर समजा संकट आल्यावर तर बिघडत येत, पण अति संकट आल्यावर तर सगळेच बिघडत येत. अति संकट आल्यावर कुणीच साथ देत नाही, सगळेजण हात धुवून घेतात, रुबाब जाते. तुला सांगितलं होतं करू नको, तुला सांगितलं होतं जाऊ नको. आलं का लक्षात? तर अर्थ काय असतो की खंबीरपणे पाठीमागे उभा राहायला पाहिजे. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. आणि दुसरी एक म्हण आहे रोहन, लक्षात राहू द्या, संकट कधीही एकटं येत नाही. संकट कधीही एकटे येत नाही, अनेक संकट घेऊन येतात. आलं का लक्षात? संकट असं आलोय मी एकटा, काय चाललंय, कसा आहे, बरा आहे का, असं म्हणत नाही. संकट एकदाच 10 संकट. आणि संकट काय असे हसू देत नाहीत, 10 रडावं लागते संकट आल्यानंतर, त्याला म्हणायचं संकट. आलं का लक्षात? या सर बसा. त्यानंतर पुढचा आहे ठाणे ग्रामीण पोलीस 2023. अन्न छत्री जेवणे वर मिरपूड मागणे या म्हणीचा अर्थ सांगा. काय म्हण? सगळेजण म्हणा. अन्न छत्री जेवणे वर मिरपूड मागणे. काय अर्थ आहे? हा, दुसऱ्याकडून लय गरजेची असणारी वस्तू, आवश्यक असणारी, खूपच गरजेची असणारी वस्तू मागणे विनंती करून, आणि पुन्हा आणखीन काहीतरी जास्त मागणे. म्हणजेच काय? तर आपला मिजाज दाखवणे किंवा आपला हवरटपणा दाखवणे, त्याचा असा त्याचा अर्थ. एक तर बाबा तुला जेवाय दिलंय तर जेव, पुन्हा आणखीन मला समजा एक पोत गहू द्या म्हणल्यावर असं आहे. विनंती केली की मला एकदा जेवाय द्या, तर असा मिजाज दाखवणे. आवश्यक गोष्ट मागून दुसरे आणखीन जास्त मागून आपला मिजाज दाखवणे. पुढे आणखीन म्हणी लिहिल्यात काही? ही काय काल दिलेले आहेत का? बर, आता आपण कॉमन आणखीन काय म्हणी बघितल्यात, त्यामध्ये आणखीन सोप्या सोप्या म्हणी, लक्ष द्या. गाढवा पुढे वाचले गीता, कालचा गोंधळ बरा होता. त्यानंतर कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडं ती वाकडच. नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. अलग लक्षात. काल आणखीन कोणत्या दिल त्या सोप्या असणाऱ्या? हा, घरचे झाले थोडे, व्यायानं धाडले घोडे. हा, पुढं क्रमाने वाचा. हा, सगळ्यात मालिका सुद्धा आहे वाटते एक याच्यावर. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. बघा, एका म्हणीवर 1 मार्क आहे. लक्ष सगळीकडे राहू द्या. मालिका जरी बघितली तरी मार्क पडला पाहिजे. तर प्रत्येकाचे चांगले दिवस येत असतात. पुढची म्हण. हा, म्हणजे ज्यांच्यावर जिम्मेदारी जास्त आहे, जास्त लोकांवर जर जिम्मेदारी असेल तर कुणीही त्याची काळजी घेत नाही. काय म्हणे? डबल वाचा. हा, 4 जणांची आई बाजेवर जीव जाई. म्हणजे अनेक जण जर लक्ष देणार असतील तर दुर्लक्ष होतंय. पुढची म्हण वाचा. हा, चिखलात दगड टाकून अंगावर कधी शिंतोडे घ्यायचे नाहीत. हा, रोहन वाच. पवार वाचा. दुसरे वाचा ना म्हण. हा, चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई. म्हणजे सगळेच जण जरा घरात जास्तच रुबाब दाखवते, पण बाहेर कसं शांतच राहावं लागतंय. दुनिया इडी आहे, दुनियाच्या नादी लागून जमत नाही. घरात एका टायमाला आगाव शब्द बोलल्याला सपादून जाते, पण बाहेर जमणार नाही. हा, पुढची म्हण. हा, चोराच्या उलट्या बोंब. मगाच बघितलं उदाहरण. पुढं. हा, चोर सोडून संन्याशाला फाशी. ज्याचा गुन्हा त्याला सोडून दुसऱ्यांना त्रास देणे. नेक्स्ट. चोरावर मोर. म्हणजे एखादा जरा काम करणारा, एखादा वाईट काम करणार असेल तर त्याला त्याच्यापेक्षा मोठा गुरु भेटतो. पुढं. हा, चोरांची पावले चोरांना ठाऊक. म्हणजे वाईट काम करणाऱ्यांना वाईटांच्या प्लॅनिंग लक्षात येतात. पुढं. चलत्या गाडीला खीळ. म्हणजे व्यवस्थित काम चालू असताना बंद पडणे. चला 2-4 म्हणी लिहून घ्या आता, महत्वपूर्ण. आज आपण म्हणींचा शेवट करणार आहोत.
प्रश्नपत्रिका कृपा करून लिहून घ्या सगळेजण आलेल्या, ज्याचं ज्याचं आपलं टार्गेट आहे परीक्षा, त्या परीक्षेचं पुस्तक घ्यायचं, मराठीचं पुस्तक, आणि त्याच्यात आलेल्या म्हणी, ज्याच्याकडे प्रश्न संख्याच नाही त्यानं मात्र मग सगळ्याच म्हणी वाचायच्या किंवा आलेले प्रश्न त्यामध्ये लिहा. श्रीच्या मागोमाग ग येतो, ज्याच्याकडे नाही त्याने लिहून घ्या, ज्यांच्याकडे आहे ते लिहू नका. श्रीच्या मागोमाग ग येतो. संपत्ती बरोबर गर्व येतो. श्रीच्या मागोमाग ग येतो म्हणजे संपत्ती सोबत गर्व येतो. दिलं. आणखीन एक सोपी म्हण आहे, हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणे. लिहा. अर्थ पाठ करा मित्रांनो, म्हणी तुम्हाला येतात पूर्ण कराय, पण अर्थ पण आला पाहिजे. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे म्हणजेच जवळची महत्वाची गोष्ट सोडून दूरच्या अनिश्चित गोष्टी मागे लागणे. दूरच्या अनिश्चित गोष्टी मागे लागणे. जवळची महत्वाची गोष्ट सोडून दूरच्या अनिश्चित गोष्टी मागे लागणे. समजली? बघा इकडं, की समजा आता आपल्या जवळ एक गोष्ट फिक्स आहे, जवळ आहे आणि ती मिळणारच आहे, खात्री आहे, पण ती द्यायचं सोडून आणि दूर आहे आणि त्याची काही गॅरंटी सुद्धा नाही, त्याच्या मागे लागणे म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणे. हातच्या काकणाला आरसा कशाला? ल्या. एक म्हण आहे, हातच्या काकणाला आरसा कशाला? हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणजेच जवळच्या किंवा खात्रीशीर गोष्टीला असल्या खात्रीशीर गोष्टीला पुरावा कशाला? खात्रीशीर गोष्टीला पुरावा कशाला? त्यानंतर दुसरी म्हण आहे, त्याचा अर्थ लिहिला का, की स्पष्ट असलेल्या किंवा निश्चित असलेल्या गोष्टीला पुरावा कशाला? हात फिरे तिथे लक्ष्मी वसे दिलेली आहे. बघा, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते. उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते. उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते. त्यानंतर हत्ती गेला पण शेपूट राहिले. हत्ती गेला पण शेपूट राहिले. कामाचा बहुतेक भाग पूर्ण. कामाचा बहुतेक भाग पूर्ण पण थोडा शिल्लक राहणे. हत्ती कसा आहे? मोठा आहे. शेपूट कसं आहे? बारीक आहे. हत्तीवर काम करायचं आणि शेपटासाठी गोंधळ करायचा किंवा काहीतरी किरकिर करायची किंवा त्रास करायचा. काय लिहिलं? कामाचा बहुतेक भाग पूर्ण पण थोडासा शिल्लक ठेवणे किंवा थोडासा राहणे. थोडासा भाग राहणे. कामाचा बहुतेक भाग पूर्ण पण थोडासा ठेवणे किंवा थोड्यासाठी घाण करणे असं बी होतंय त्याचा अर्थ. हत्तीवर काम करायचं आणि थोड्यासाठी किरकिर भांडण करणं किंवा त्रास होणं सोडून देणं. अलग लक्षात. पुढची म्हण आहे, सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. मामाच्या गावाला जा. सारं गाव
किंवा सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. उद्या आणखीन येत असताना पुढच्या आलेल्या म्हणी स्वतः अभ्यास करा. इट इज अ स्मार्ट स्ट्रॅटेजी. अलग लक्षात, ही एक खरी रणनीती आहे परीक्षा पास करण्यासाठी. जर तुम्ही आता प्रश्नपत्रिका बघितल्या तर लक्षात राहील की हा ही म्हण आली होती. त्याचा अर्थ आहे जवळच्या अनेक व्यक्ती असणे पण कामाचं कुणीच नसणे. जवळच्या अनेक व्यक्ती असणे पण कामाचं कुणीच नसणे. जवळच्या अनेक व्यक्ती असणे व कामाचा कुणीच नसणे. सारा गाव मामाचा. लिहिली. त्यानंतर सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. प्रत्येकाला त्याची मर्यादा असते. प्रत्येकाला स्वतःची मर्यादा असते. कुठल्याही व्यक्तीला त्याची एक शेवटी लिमिट राहते. बरोबर आहे का? कुणीही असो, शेवटी एक लिमिट आहे. मग तो जगातला पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो किंवा कुठलाही माणूस मोठा असो, त्याला शेवटी त्याची एक लिमिट आहे. हा, आणखीन एक. हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते. प्राण्याबद्दल जेवढ्या म्हणीत तेवढ्या मात्र येतात बघा. शेतीशी संदर्भात प्राण्याबद्दल. लवकर लवकर लिहा, व्यवस्थित लिहा. कंप्लीट युअर ऑल इन्स्टंट बुक क्विकली. डोंट लुक हिअर अँड देअर. राईट keep quietly. I will come within 5 or 10 minutes. संकट येताना मोठे येते. लिहा, संकट येताना मोठे येते पण जाताना हळूहळू जाते. कंसात आजार पण लिहा. संकट येताना तुलना बघा कशी केली इथं. हत्ती आणि दुसरी सांगा. हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते. मग आता मुंगीचा पाय किती लहान असतो बघा आणि हत्ती केवढा मोठा आहे बघा. हा, तर संकट येताना मोठ्या प्रमाणात येते पण जात असताना हळूहळू जाते. कंसात आजार लिहा. आजार येताना अनेक किंवा मोठा येतो किंवा अनेक आजार येतात. ताप, खोकला, सर्दी, घसा एकदाच येते पण जात असताना हळूहळू कमी होते. एकदाच जाते का? पण येताना एकदाच येऊ शकते. अचानकच समजा एक बिस्लरी बॉटल पिली फ्रीजची किंवा जारची उन्हामध्ये, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिन्ही आजार एकदाच. सर्दी, ताप, खोकला, घसा. आलं लक्षात? दुसरा अर्थ आहे की आयुष्यामध्ये मग सांगितलं मी तुम्हाला, संकट एकटे येतात का? नाही. त्यानंतर सुंब जळला तरी पिळ जात नाही. ही म्हाताऱ्या माणसाची आहे बघा आवडती म्हण. ही तसंच आहे कुत्र्याच्या शेपटासारखी. सुंब जळला तरी पिळ जात नाही. म्हणा एकदा सगळेजण. सुंब जळाला म्हणा तरी पिळ जात नाही. वैभव गेले तरी ताटा जात नाही. वैभव म्हणजे श्रीमंती. वैभव, श्रीमंती किंवा राजेशाही थाट. समजा एखादा माणूस आहे, त्याचं सगळं वैभव गेलं, ताकद गेली, पॉवर सगळी नष्ट झाली, पण त्याचा रुबाब किंवा ताठा जातो का? नाही. म्हणून सुंब जळला तरी पिळ जात नाही अशी त्याची म्हण आहे. अलग लक्षात. किंवा जिभेमध्ये ताकद असणे अशी एक म्हण आहे. फक्त आता जिभेत ताकद उरली म्हणते ह्यांच्या, पण शरीरामध्ये काही नाही. आता फक्त कशाचा मालक राहिला? हा जिभेची ताकद म्हणजे बोलण्याची. संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात झालेली आहे म्हण. ही तरी बिल्या. संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात. संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात. ग्राउंडची तयारी व्यवस्थित सुरू आहे का? ग्राउंडची तयारी जातात का नाही ग्राउंडला? ठीक आहे. एखाद्या गोष्टीची सुरुवातीपासून तयारी करणे. एखाद्या गोष्टीची सुरुवातीपासून तयारी करणे.
किंवा मुळापासून सुरुवात करणे, एकदम बारीक सारीक गोष्टीपासून. आता काही म्हणी राहिलेल्या आहेत, तुम्ही ते नंतर सोडवायच्यात. अलग लक्षात. आपण 3 पानं 4 पानं कंप्लीट केले, 2 राहिले तुम्ही कंप्लीट करायचे. आणखीन राहिल्यात थोड्याशा लिहून घ्या. एक 5 मिनिटं आणखीन बघू. शेरास सव्वा शेर, चोरावर मोर, हे दोन्ही झालेले आहेत. त्यानंतर शहाण्याला शब्दाचा मार लिहा. शहाण्याला शब्दाचा मार. शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबद्दल, शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबद्दल शब्दाने सांगितले तरी चूक लक्षात येते. शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबद्दल शब्दाने सांगितले तरी चूक लक्षात येते. पण लातो के भूत, बातों से नहीं मानते, दुसरी म्हण आहे हिंदी मध्ये. पण शहाणा माणूस असेल तर त्याची चूक झालेली असली तर लगेच लक्षात येते की आपली या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे. त्यानंतर शीतावरून भाताची परीक्षा घेणे. शीतावरून भाताची परीक्षा घेणे. आता शीत शब्द ऐकलाय का रोहन, सागर, सय्यद? शीत म्हणजे भातावर येणारं पाणी. भात शिजत असताना जे पाणी येत असतं शिजायच्या अगोदर, अलग लक्षात, त्याचा औषध म्हणून पण उपयोग करतात भात शिजत असताना, अलग लक्षात. तर ते भात शिजलाय का नाही ते शीतावरून लोक ओळखते, जुने माणसं, आणि म्हणून ती म्हण पडली आहे, शीतावरून भात शिजलाय का नाही याची परीक्षा घेणं. तसंच एखादा माणूस किती आहे त्याच्या गुणावरून किंवा त्याच्या वागण्यावरून, त्याच्या अभ्यासावरून लक्षात येते. शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे वस्तूच्या लहान भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा घेणे. वस्तूच्या लहान भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा घेणे. त्यानंतर राईचा पर्वत करणे. ऐकली म्हण? राईचा पर्वत करणे, सांगा पटकन सगळेजण. राईचा पर्वत करणे ही म्हण ऐकली आहे का? काय अर्थ सांगता येईल? सांग सागर, सांग वैष्णवी, रेणुका. लहान गोष्ट असेल तर ते मोठा गोंधळ करणे किंवा वाढवून सांगणे. तर लिहा त्याचा अर्थ, छोट्या गोष्टीला तिला विद्रूप करणे, छोट्या गोष्टीला विद्रूप करणे किंवा मोठे करणे, गोंधळ करणे. वराती मागून घोडे. वराती मागून घोडे.